कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, मी या जगातला सगळ्यात कम नशिबी माणूस आहे रे। तुम्ही असं अजिबात नका ना बोलू। हो अपर्णा, रुपाली आता पूर्णपणे वेडी झाली। म्हणजे तिच्या डोळ्यात मला कधी कधी तरी माझी रुपाली दिसायची, आता ना दिसत। वेगळंच कोणतंही। सर तुम्ही खरं बोलताय। रुपाली ताईंना आता खरं आणि खोटं यातला फरक अजिबातच नाही कळत। तेच तर, म्हणूनच माझ्या आयुष्यात राम नाही राहिला। संपलंय सगळं। ए दादा, असं खचून नाही चालणार रे आपल्याला। हाँ अर्जुन, या बोलण्याला तर काय अर्थ नाही। सर, आपण रुपाली ताईंना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊया ना, त्या नक्की बऱ्या होती। नाही नाही, मला नाही पाठवायचं तिला तिकडे। ती एकदा गेली ना तर परत नाही येणार। दादा हे बघ, तू असं नको बोलू रे। अर्जुन, मी तुला हेच म्हणालो तर ऐकशील? म्हणजे मी तुला म्हणालो, अर्जुन दुःखातून बाहेर पड, बाळ गेलेलं विसर, होईल तुझ्याकडून। दादा नाही होणार माहिती आहे मला। सर पण आपण रुपाली ताईंना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं ना तर त्यांचे बरे होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सर, म्हणून म्हणतोय आम्ही। नाही नाही, मला नाही पाठवायचं तिला तिकडे। एकदा ती गेली की परत नाही येणार याची पूर्ण कल्पना आहे मला। दादा बघ, तू असं नको बोलू, असं नाही होणार। कळतंय मला, ती वेडी झाली ती, पण मी सांभाळीन ना तिला। कुणाला कसला त्रास नाही होऊ देणार मी। आणि तुमच्या त्रासाचं काय? दादा अख्ख्या घराला कळते तुला किती त्रास होतोय ते। रुपाली गेल्यावर जास्त होईल रे, मग तर मला कळणारच नाही मी काय करून काय नको ते। सर काही दिवसांचा प्रश्न आहे, त्या नक्कीच घरी परत येतील आणि नीट बऱ्या होऊन येतील परत। मला नाही विश्वास वाटत माझ्या बाबतीत काही चांगलं घडेल असं नाही वाटत मला। दादा प्लीज असं नको बोलू राव तू। अर्जुन अरे हेच खरं आहे, हेच म्हणून माझी रुपाली जशी आहे ना तशी असू दे, पण माझ्या जवळ असू दे। सर ऐका ना माझं, मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या। हे बघा, तुम्ही असं खचून नका ना जाऊ। सर आपण रुपाली ताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायला जेवढा उशीर केला ना तेवढा धोका जास्त वाढणार आहे। तुम्ही आत्ता म्हणताय की मी त्यांचं सगळं करेन, पण सर नंतर तुम्हाला काही गोष्टी नाही सहन होणार। नंतर तुम्ही स्वतःला कोसत बसाल कदाचित। सर कदाचित तेव्हा वेळ निघून गेलेली असेल। आणि मी एक सांगू का तुम्हाला सर, तुम्ही असा भावनिक होऊन विचार नका ना करू। तुम्ही एवढे शिकलेले आहात, एवढे समंजस आहात, तुम्हाला सांगायची खरं तरी गरज नाहीये, पण अपर्णा गेले 4 दिवसापूर्वीपर्यंत तू बाळ आहे म्हणत होतीस। दादा पण तिने आता ते मान्य केले आणि बघ तुला पण मान्य करायला लागणार। हे बघ, जोपर्यंत तू काही निर्णय देत नाही ना तोपर्यंत आम्हाला पण डिसिजन घेता येणार नाही वहिनीला दवाखान्यात नेण्याबद्दल। अर्जुन, आता फक्त रुपाली होती माझ्यासोबत, माझ्यात दोष होता, पण सरकारांच्या टोमण्यांना घाबरून मी तिला टेस्ट करायला लावल्या, सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यायला लावली। निमूटपणे तिनं सगळं सहन केलं माझ्यासाठी, सगळं। माझ्यात काहीतरी दोष आहे कळल्यावर मला काय बोलली नाही ती, उलट मला सपोर्ट केला। अरे ती कधी कोणाशी वाईट नाही वागली रे। अपर्णा, तिनं कधी कोणाबद्दल वाईट विचार नाही केला, मग का तिच्या बाबतीत असं होतंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।